गॅल्व्हनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस धन सेंद्रिय कचरा, शेण आणि कृषी अवशेष यांचे बायोगॅस, बायो CNG आणि ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये रूपांतर करण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी केंद्र सरकारची गोवर्धन योजना नेमकी काय काम करते आहे? तर घरातील किंवा गावातील सेंद्रिय कचरा, जनावरांचे शेत किंवा कृषी अवशेष यांचा उपयोग करून बायोगॅस आणि जैविक खतं तयार करण्याची संधी या उपक्रमातून मिळते. पण या योजनेचा लाभ कोणाला मिळतो, आर्थिक मदत किती आहे आणि अर्ज किंवा नोंदणी कुठे करायची, हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण गोवर्धन योजनेची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की SBM म्हणजे ग्रामीण फेज 2 अंतर्गत कम्युनिटी क्लस्टर बायोगॅस प्लांटसाठी प्रति जिल्हा किमान 50 लाखापर्यंत आर्थिक मदत सरकारकडून तरतूद करण्यात आलेली आहे. शेण आणि सेंद्रिय कचऱ्यापासून बायोगॅस आणि जैविक खतं तयार करता येतात. पण गोवर्धन योजना नेमकी काय आहे? तर शेण आणि सेंद्रिय कचरा म्हणजे फक्त कचरा नाही, यापासून बायोगॅस आणि जैविक खतं तयार करता येतात. केंद्र सरकारच्या गोवर्धन उपक्रमाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? तर आज आपण ही योजना नेमकी काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि आर्थिक मदत कशी दिली जाते समजून घेणार आहोत. गोवर्धन या नावाचा अर्थ गॅल्व्हनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस प्लॅन असा आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सेंद्रिय कचरा, शेण किंवा कृषी अवशेष यांचा उपयोग करून बायोगॅस आणि जैविक खतं तयार करणे आहे. या प्रक्रियेमध्ये जनावरांचे शेण, शेतातील काही सेंद्रिय अवशेष आणि इतर जैविक कचऱ्याचा वापर केला जातो आणि सेंद्रिय कचरा बायोगॅस प्लांटमध्ये प्रक्रिया केल्यानंतर त्यातून बायोगॅस मिळतो. त्या प्रक्रियेतून उरलेल्या पदार्थाचा वापर जैविक खतं म्हणून करता येतो. यामुळे सेंद्रिय कचऱ्यात Making your own biogas is simple. Mix cow dung and biomass with water. This digester turns waste into energy. It burns clean for cooking and gives rich fertilizer. चा उपयोग होतो. बायोगॅसच्या माध्यमातून ऊर्जा मिळू शकते आणि जैविक खताचा उपयोग शेतीसाठी करता येतो. गोवर्धन उपक्रमाचा फायदा फक्त कचरा कमी करण्यापुरता मर्यादित नाही, तर सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जेची निर्मिती, जैविक खतं आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी यासाठीही या उपक्रम महत्त्वाचा आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे SBM ग्रामीण फेज 2 अंतर्गत कम्युनिटी किंवा क्लस्टर बायोगॅस प्लांटसाठी जिल्ह्याला कमाल 50 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदतीची तरतूद आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला 50 लाख रुपये मिळतात असा दावा चुकीचा आहे. या प्रकारची मदत कम्युनिटी किंवा क्लस्टर स्तरावरील बायोगॅस प्रकल्पासाठी आहे. त्यामुळे वैयक्तिक लाभ आणि सामुदायिक प्रकल्प यामध्ये फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. गोवर्धन संबंधित अधिकृत माहिती आणि पोर्टलवर उपलब्ध सुविधा पाहण्यासाठी अधिकृत गोवर्धन पोर्टल वापरा. कोणत्याही अनोळखी लिंकवर वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ नका. सरकारी योजनेच्या नावाने फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अधिकृत पोर्टल आणि सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा. सोप्या भाषेत सांगायचे तर आधी समस्या वाटणारा सेंद्रिय कचरा योग्य पद्धतीने वापरल्यास ऊर्जा आणि जैविक खतामध्ये रूपांतरित होऊ शकतो. अ, तसेच व्हॉट्सअपवर आलेल्या अनोळखी लिंकवर सुद्धा क्लिक करू नका. कोणालाही OTP सांगू नका. 50 लाख तुमच्या खात्यात मिळणार अशा दाव्यावर लगेच विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला अशा सरकारी योजनांची माहिती मराठीत हवी असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.